सामाजिक न्याय विभागाचा 344 कोटींचा निधी पुन्हा लाडकी बहीण योजनेकडे वळवला। जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाला निधी। मंत्रालय आणि इतर विभागातील 314 अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांची करडी नजर। अनेक वर्षांपासून एकाच विभागात मलईदार पदावर कार्यरत असणाऱ्यांवरती कारवाई होणार। कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे सरकार कांदा एक्सप्रेस सुरू करणार। राखीव साठ्यातील कांदा बाजारात उपलब्ध करून देणार। नाशिकमधून देशातील प्रमुख शहरांमध्ये कांदा पाठवला जाणार। एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थी राज ठाकरेंना भेटणार। तर सरकारकडून 86,000 कोटी रुपयांची थकबाकी मिळत नसल्यानं कंत्राटदारही राज ठाकरेंची भेट घेणार। महायुती समन्वय समितीच्या बैठकीत अंतर्गत वादावर चर्चा। सूत्रांची माहिती। रखडलेली महामंडळं, जिल्हा नियोजन निधीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। निधीवरून मतभेद असतील तिथे आयुक्तांमार्फत तोडगा काढणार। जरांगेंनी आंदोलनाचा फेरविचार करण्याचं जरांगेंना आवाहन। 58 लाख नोंदीची प्रमाणपत्र द्या। जरांगेंचं 28 तारखेपर्यंतचं अल्टिमेटम। चर्चेचा तपशील सरकारी शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिला। पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न मिटला। कोयना धरणाने आता 100 टीएमसीचा टप्पा गाठला। सातारा, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राच्या पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या दृष्टीनेही मोठा दिलासा। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आज चीन भारत सीमा प्रश्नी बैठक। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत भारत चीन सीमा प्रश्नावर विशेष चर्चा होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।